जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री तुकाराम महाराज यांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे। काल आपण तिसरा अभंग बघितला। आजच्या भागामध्ये आपण चौथा, पाचवा आणि सहावा अशा तीनही अभंगांचा विचार एकत्र करणार आहे। या तीन अभंगांचा विचार एकत्र करण्यामागे काही कारणं आहेत। या तीनही अभंगांमध्ये एकामागोमाग एक तुकाराम महाराजांनी काही उदाहरणं दिलेली आहेत। अर्थात सहाव्या अभंगानंतरच्या अभंगांमध्येही ते उदाहरणे देतात, पण त्याचा विचार आपण नंतर करूया। पहिल्यांदा आपण चौथा, पाचवा आणि सहावा अभंग पाहूया। तुकाराम महाराज एकामागून एक उदाहरणे देतात। चौथ्या अभंगात ते नद्यांची उदाहरणं देतात। पाचव्या अभंगामध्ये नळ, युधिष्ठिर, जनक, जनार्दन अशी उदाहरणं देतात। तर सहाव्या अभंगामध्ये ते ऋषींची उदाहरणं देतात। कश्यप, गौतम, भारद्वाज, अत्री वगैरे वगैरे। या त्यांच्या उदाहरणे देण्याच्या मागे एक हेतू आहे, एक उद्दिष्ट आहे। ते हे की या प्रत्येक उदाहरणामध्ये आध्यात्मिक साधनेचा एक बोध आहे। तो बोधही आपण समजावून घेऊया आणि त्या उदाहरणाबरोबरच तुकाराम महाराज काय उपदेश देत आहेत तेही पाहूया। चौथा अभंग पहा। चौथ्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, यमुना, कावेरी, गंगा, भगीरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा, नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे, नाही भय साचे प्राणियासी, जयाचे संगती प्राणी उद्धरती, दर्शनेच होती मुक्ती प्राप्त, तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव, तेथे वासुदेव सर्व काळ। या अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज एकनिष्ठ भावाचं महत्त्व सांगतात बरं का। आणि याच एकनिष्ठ भावाचं महत्त्व त्यांनी पाचव्या अभंगाच्या शेवटीही सांगितलेलं आहे। पाचव्या अभंगात ते म्हणतात, प्रातःकाळी नाम पवित्रची घ्यावे। आता प्रातःकाळी नाम घ्यावे, ब्रह्ममुहूर्तावर नाम घ्यावे हा विषय मागच्या अभंगात आलेला आहेच। त्याची तुकाराम महाराज पुनरावृत्ती करतात। तेणे विसरावे जन्म मृत्यू असं ते म्हणतात। पुढे ते नळ, युधिष्ठिर, जनक, जनार्दन स्मरणेची धन्य होती प्राणी असं उदाहरण देऊन आळस न करण्याचा उपदेश करतात। न करा आळस नाम घेता वाचे, नाही भय साचे प्राणियासी। आता बघा हां, मागच्या अभंगामध्ये ते एकनिष्ठ भावाबद्दल बोलले, त्याचीच पुनरावृत्ती ते इथे करतात। तुका म्हणे वाचे गाईल गोविंद, होईल परमानंद नामे एका। असा हा चौथा आणि पाचवा अभंग आहे। चौथ्या अभंगामध्ये ते मुख्यतः एकनिष्ठ भावाचा उपदेश करतात आणि पाचव्या अभंगामध्येही तोच उपदेश करतात, पण त्या जोडीला आपला सगळ्यात मोठा शत्रू आळस याच्यावर ते बोट ठेवतात। सहाव्या अभंगामध्ये ऋषींचं उदाहरण देताना ते पाप आणि पुण्य या विषयाला थोडासा स्पर्श करतात आणि शेवटी खऱ्या सुखाचा अर्थ सांगतात। कश्यप, गौतम, भारद्वाज, अत्री, ऋषी, विश्वामित्र, नामथोर, जमदग्नी मुनी, वसिष्ठ वर्णिला, तिन्ही लोकी झाला वंद्य एक। नाम घेता नुरे पाप ताप दैन्य, होय थोर पुण्य उच्चारिता, तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी, तेथे अंतःकरणी सुख होय। या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अभंगांमध्ये जे आध्यात्मिक बोध आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया। म्हणजे नेमका काय उपदेश ते करतायत ते पाहूया आणि मग त्या उपदेशाला जोडून त्यांनी दिलेली उदाहरणे सुद्धा पाहूया। आता चौथा अभंग बघा। चौथ्या अभंगामध्ये ते मुख्य करून एकनिष्ठ भावाला सांगतात।
तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव. मागच्या अभंगामध्ये आपण ओझरता उल्लेख केला की समजा दगडावरती बादलीभर पाणी ओतले तर दगडाला काही फरक पडत नाही, पण दगडावरती एकाच ठिकाणी एक एक थेंब सतत पाणी पडत राहिले तर दगड फुटतो. आता या विषयाकडे थोडंसं खोल जाऊन आपण पाहूया. एकनिष्ठ भाव हवा हे खरं आहे, पण तो का हवा? आपल्याला म्हणजे मनुष्याला साधना मार्गामध्ये एकनिष्ठ भावाची का गरज आहे? ती गरज याकरता आहे कारण आपल्याजवळ आपलं मन आहे. एकनिष्ठ भावाची आवश्यकता समजून घेण्याच्या आधी आपण आपल्या मनाला थोडंसं समजावून घेऊया. काय आहे हे मन? याला 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. आता हे इंद्रिय आहे, पण आपल्या अंतरंगातले इंद्रिय आहे, म्हणजेच आपल्या अंतःकरणाचा भाग आहे. बाहेरची इंद्रिय आपल्याला डोळ्यांनी दिसतात किंवा स्पर्शाने अनुभवता येतात, जसं की कान, नाक, डोळे इत्यादी. हे आतलं इंद्रिय आहे, म्हणजेच अदृश्य असे इंद्रिय आहे. हे डोळ्याला दिसत नाही, पण याचा परिणाम जाणवतो. आणि जसं प्रत्येक इंद्रियाचं एखादं खाद्य असावं, तसं या मनाचंही खाद्य आहे. जसं आपल्या डोळ्यांचं खाद्य दृश्य आहे, कानांचं खाद्य श्रवण आहे किंवा त्वचेचं खाद्य स्पर्श आहे, तसंच या मनाचं खाद्य जर काही असेल तर ते आहे विचार. आपल्या विचारांच्या जोरावरती मन जगतं आणि वाढतं आणि पसरतं. या मनाला समजून घेताना आपण विचारांनाही समजून घेऊ. आपल्या अंतःकरणामध्ये अखंड विचार चालू असतात. विषय कुठलाही असेल, विषयाचा संबंध असेलच असं नाही. कधीकधी असंबद्ध विचारसुद्धा असतात. या विचारांनी आपल्या मनाला खाद्य मिळतं आणि मनाची वाढ होते. आपलं मन पसरतं आणि फोफावतं. हे मन आपल्या साधनेच्या आड येतं आणि हे मन आपल्या साधनेला पूरकही आहे. मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो असं म्हटलेलं आहे. मन जर दृश्याकडे, विषयांकडे धावलं तर ते आपल्या बंधाला कारण होतं, आणि मन जर भगवंताकडे, आपल्या आत्मस्वरूपाकडे वळलं तर आपल्या मोक्षाला कारण होतं. असं का बरं? कारण आपलं मन हे सत्वगुण आणि रजोगुण यांच्या सांध्यावरती आहे. म्हणजे मनामध्ये रजोगुणाचाही प्रभाव आहे आणि सत्वगुणाचाही प्रभाव आहे. जर त्यातला सत्वगुण वाढवला तर रजोगुण कमी होऊन ते भगवंताकडे वळतं, पण रजोगुण वाढवला तर काही सांगता येत नाही. नंतर त्यामध्ये तमोगुण शिरून अख्ख्या जन्माचं वाटोळं होऊ शकतं. असं हे मन आहे, आणि हे मन आपल्या साधनेच्या आड येतं. ते आड तरी का येतं याचं कारणही आपण समजावून घेऊया. मागच्या निवृत्तीनाथांच्या हरिपाठाच्या निरूपणात जेव्हा प्रवृत्ती आणि निवृत्ती हे विषय सांगण्यात आले, तेव्हा आपल्या आत्मसागरावरती प्रवृत्तीच्या लाटा कशा उमटतात हे आपण पाहिलं. हे जे आपलं आत्मस्वरूप आहे ते खरं पाहता निश्चळ आहे, शांत आहे, पण आपल्या पूर्वजन्मींच्या संस्कारांमुळं आणि त्रिगुणांमुळं त्याच्यावरती तरंग उमटतात आणि वृत्तीवरती येतात. पुढे त्यांचं विचारात रूपांतर होतं, आणि मगाशी पाहिलं तसं मनाचं खाद्य विचार आहे. त्यामुळं एका विचाराला दुसरा विचार, दुसऱ्या विचाराला तिसरा विचार, अशी साखळी बनत जाते आणि मन इकडे तिकडे फिरत राहतं. असं पहा, एका टोपामध्ये पाणी आहे. आता ते जर पाणी एकदम स्थिर असेल तर ते आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे असं समजा. पण ते पाणी जर चंचल असेल, हलत असेल, त्याच्यामध्ये तरंग असतील, छोट्या छोट्या लाटा असतील, तर ते स्थिर नाही हाच त्याचा अर्थ ना. मग
विचारांमध्ये मग्न असलेलं मन काय करतं? मुळात अस्थिर असलेल्या पाण्याला आणखीन अस्थिर बनवतं. म्हणजे वृत्तीसदृश जर छोटेसे तरंग असतील तर मन विचारांमुळे त्या तरंगांचं रूपांतर लाटांमध्ये करतं. लाटा मग मोठमोठ्या होत जातात आणि फेस तयार होतो, शिंतोडे तयार होतात. असा सगळा पसारा वाढत जातो. हा पसारा आवरणं गरजेचं आहे. साधनेमध्ये शांत होणं गरजेचं आहे. मग शांत होण्याची पहिली पायरी म्हणजे आपले विचार आवरणे किंवा आपलं मन शांत करणे. आणि हेच सगळ्यात कठीण आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे असं त्यांच्या हरिपाठात म्हणतात. जसा पारा चंचळ असावा, हातात पटकन न यावा, तसंच हे आपलं चंचळ असं मन आहे. आता मन हे नुसतं चंचळ नाही आहे, तर मन शुद्धता आणि अशुद्धता यांचं मिश्रणसुद्धा आहे. म्हणजे आपल्या मनात वैषयिक भावही आहेत, विचारही आहेत, विकारही आहेत आणि त्याचबरोबर महाराजांचे, भगवंताचे विचारसुद्धा आहेत. जसं की आपण मगाशी पाहिलं, सत्वगुणही आहे आणि रजोगुण तमोगुणही आहे. मग जर शुद्ध आणि अशुद्ध असं मिश्रण तिथे असेल तर पहिली पायरी ही की त्यातली अशुद्धता काढून टाकणे. जसं की आपण पाणी फिल्टर करतो, गाळून घेतो. काय करतो आपण? अशुद्धताच त्यातली बाजूला करतो. गाळल्यामुळं खाली जे शुद्ध पाणी उरतं ते आपण पितो. तसं नामाची, त्या जोडीला असणाऱ्या विवेकाची, सत्संगतीतून किंवा सद्ग्रंथातून जे विचार कानावरती आले त्याच्या चिंतनाची गाळणी लावावी. ही सत्संगतीतून निर्माण झालेल्या चिंतनाची किंवा विवेकाची केलेली गाळणी, भगवंताच्या नामाची केलेली गाळणी वापरून आपल्याला आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकायची आहे. ती काढली की उरते ते फक्त शुद्ध मन. हे शुद्ध मन जे आहे ते आपल्याला साधनेला उपकारक आहे. कारण आता त्यामध्ये अशुद्धता कुठली नाही. जर त्या मनाकडून कुठली प्रेरणा येईल तर ती साधनेला बसायची येईल, नामस्मरणाला बसायची येईल, आपल्या सद्गुरूंच्या चिंतनाची येईल. मन तसंच आहे बरं का. मन अजून मेलेलं नाही. फक्त त्या मनाला आपण साधनेसाठी अनुकूल बनवून घेतलं. मनाचं खाद्य विचार आहे ना, पण जर त्यामध्ये अशुद्धता असेल तर ते वैषयिक विचार करेल. पण आता ते शुद्ध झाल्यामुळं ते विचारही करतं, तर सद्गुरूंचे करतं, भगवंताचे करतं. असं हे मन साधनेला उपयोगी पडतं. हे मन प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा एकनिष्ठ भावाशी संबंध आहे. आपण अगदी सुरुवातीला पाहिलं की एकनिष्ठ भाव समजून घेण्याच्या आधी आपलं मन समजून घेणं गरजेचं आहे. का बरं? कारण आत्तापर्यंत मनाचा जो आपण अभ्यास पाहिला यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की मनाला एकाकार ठेवणं गरजेचं आहे. कारण विचार हे त्याचं खाद्य असल्यामुळं एकातून दोन, दोनातून तीन अशी मनाची भरकट चालू होते आणि मन विस्तारते. त्याचा परिणाम असा होतो की ते त्याच्या शुद्धत्वाकडे कधीही प्रवास करू शकत नाही. आपल्या भावाच्या बाबतीतही असंच आहे. एकनिष्ठ भाव नसेल तर आज या संतांबद्दल विचार, परवा त्या संतांबद्दल विचार, तर तेरवा त्या संतांबद्दल, अशी मनाची भरकट होत राहते. बरं, प्रत्येक संताचा उपदेश करण्याचा मार्ग वेगळा असतो, पद्धत वेगळी असते, तंत्र वेगळे असते. सर्व संत पूज्यच आहेत, पण ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने उपदेश करतात आणि बोध देतात. पण अनुसरण्यासाठी मात्र एकच रस्त्याची गरज असते. जसं की समजा मुंबईला जायचं आहे तर 50 रस्ते असतील, पण मला सगळ्या रस्त्यांवरून कसं जाता येईल? एकच रस्ता मला धरावा लागतो. तो एक रस्ता जर मी धरला
तर माझं जे काही वाहन आहे ते स्थिरपणे त्या मार्गावरून जाऊ शकतं आणि मी मुंबईला पोचतो. मनाचंही असंच आहे. एकतर त्यात शुद्ध अशुद्धता यांचं मिश्रण आहे. त्यातही जर आपण त्याची भरकट ठेवली की इकडेही विश्वास तिकडेही विश्वास, तर ते एका मार्गावर कदापि स्थिर होणार नाही. त्यामुळे जर पहिलं कुठलं काम असेल तर एका मार्गावरती त्याला स्थिर आणावं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक छोटीशीच घटना आहे, पण खूप काही शिकवून जाणारी आहे. त्यांच्याकडे गृहस्थाला काही दिवस राहिला, नामस्मरण केलं आणि मग निघाला. निरोप घेताना महाराजांना त्यानं नमस्कार केला. महाराज म्हणाले, आता कुठं जाणार? तो गृहस्थ म्हणाला, आता इथून सज्जनगडावरती जातो आणि मग तिथून तुळजापूरला वगैरे जाऊन मग घरी जातो. महाराज नाराज झाले. महाराज म्हणाले, इथं तुला काय मिळालं नाही जे गडावरती मिळेल? या त्यांच्या वाक्यामध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे. ते त्या गृहस्थाला एकनिष्ठ राहण्याचाच उपदेश करतायत. आता गोंदवल्यास आलास ना, तर मग आता आणखी कुठे जाऊ नकोस. आता शेगावला श्रद्धा ठेवतोयस ना, तर मग आणखी कुठे ठेवू नको. आता अक्कलकोटमध्ये शरणागत आहेस ना, तर मग स्वामींना सोडून कुठेही जाऊ नको. आता पंढरीरायाला सर्वस्व मानतोस ना, तर मग त्याचे पाय सोडून कुठेही जाऊ नको. असा उपदेश यामध्ये आहे. यामध्ये कुठल्याही संतांना किंवा तीर्थक्षेत्राला कमी लेखलं गेलेलं नाही आहे. ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. पण मन आपल्याजवळ असल्यामुळं त्या मनाचे चंचलता, विचार करणे, भरकटणे, तसंच त्याच मनाकरवी साधनेला बसणे, भगवंताचे सद्गुरूंचे चिंतन करणे इत्यादी सगळे गुणदोष आपल्यापाशी असतात. तर जर त्यातले दोष बाजूला काढून फक्त शुद्ध त्याला करायचं असेल तर त्याला एका मार्गावरती स्थिर आणावं लागतं. ते जर एका मार्गावरती स्थिर राहिलं तर मग अभ्यासानं, चिंतनानं आणि आपला विवेक वापरून त्यातली अशुद्धता काढणं सोपं जातं. जसं की आता उदाहरण घ्यायचं झाल्यास त्याला गोंदवलेकर महाराजांच्या मार्गावरती मी स्थिर केलं, तर आता त्यामध्ये गुणही आहेत आणि दोषही आहेत. पण आता ते दोष काढणं मला सोपं जातं, कारण आता माझ्याजवळ महाराजांचं शस्त्र आहे, त्यांच्या उपदेशाचं शस्त्र आहे. त्यांचा उपदेश वाचून, त्याचं परिशीलन करून, त्याबद्दलचा विवेक करून मी माझ्यातले दोष काढू शकतो. हेच जर मी वेगवेगळ्या संतांकडे फिरत राहिलो तर करणं अवघड होत जातं. अरे, महाराज तर असं म्हणतात आणि हे तर असं सांगतायत, ते तर असं म्हणतात आणि हे अमुकच सांगतायत, असा आणखी भ्रम वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं जोपर्यंत साधकाचं मन शुद्ध होत नाही आणि नामामध्ये पूर्णपणे रंगून नंतर ते नष्ट होत नाही, तोपर्यंत त्याला एकनिष्ठ भावच धरावा लागतो. आणि हाच मुख्यतः उपदेश 4थ्या अभंगात तुकाराम महाराजांनी केलाय. पण त्याच्या जोडीला त्यांनी यमुना, कावेरी, गंगा, भगीरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा अशा नद्यांचा उल्लेख केलाय. हा उल्लेख त्यांनी मुद्दामूनच केलेला आहे, उगाच करायचा म्हणून नाही. या उल्लेखामागे मन शुद्ध करण्याचा उपाय आहे. ते आपल्याला सांगतायत की तुमचं मन प्रवाही ठेवा, तर ते शुद्ध होईल. मन प्रवाही ठेवणं म्हणजे काय? तर मनाला आसक्तीरहित वाहू देणं. मन जर एके ठिकाणी थांबलं तरच त्याच्यामध्ये विचारांचं साम्राज्य वाढतं. आता एक उदाहरण घेऊ बरं का. मुलीचं लग्न ठरले, आता या विचारामध्ये मन थांबलं तर मग लग्नात येणारा खर्च, लग्नामध्ये होणारे रुसवे फुगवे, काय आहेर करायचं आहे, कुणाला बोलवायचं आहे, कुणाला बोलवायचं नाही, अमक्याचं लग्न कसं झालं, तमक्याचं कसं झालं, असा खर्च येईलच का, का येणार नाही, असे अनंत विचार फक्त मुलीचं लग्न या ठिकाणी मन थांबल्यामुळे आले.
जसं की पाणी एके ठिकाणी थांबलं की त्याच्यामध्ये किडे होतात, त्याच्यामध्ये घाण जमा होते. पण वाहत्या पाण्यामध्ये असे किडे होत नाहीत. साचलेलं पाणी घाण होतं, पण वाहतं पाणी शुद्ध असतं. आजकालच्या नद्यांना पाहू नका, कारण आजकालच्या नद्या मनुष्यांनी अशुद्ध केलेल्या आहेत. काळ पूर्वीचा आहे, पूर्वीच्या नद्यांची उदाहरणं आहेत. पूर्वीच्या नद्या शुद्ध असायच्या, अगदी नदीचा तळ दिसायचा, कारण ते पाणी वाहतं असायचं. वाहतं पाणी त्या नदीला शुद्ध ठेवतं. तुकाराम महाराज म्हणतायत, अशाच पद्धतीनं तुमचं मन वाहतं ठेवा, त्यामध्ये काही साठवून ठेवू नका. कुठले हेवे दावे, कुठले मान अपमान, कशाबद्दलचे विचार, वैर किंवा मैत्री, प्रेम, आसक्ती काहीही साठवू नका. संकल्प विकल्प ठेवू नका. पवित्रतेनं वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुमचं मन असू द्या. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. मन असं शुद्ध ठेवा किंवा करा, म्हणजे भगवंत जवळच आहे. हे सांगतानाच तुकाराम महाराज एकनिष्ठ भावाचंही महत्त्व सांगतात. आणि एकनिष्ठता अंगी बाणणं आणि आपलं मन शुद्ध करणं हे कसं एकमेकांवर अवलंबून आहे ते आत्ताच आपण पाहिलं. नद्यांचा आणखी एक गुण आहे, आणि तो गुण म्हणजे सहजता. त्यांच्या वाहण्यामध्ये कुठलाही आविर्भाव नसतो किंवा मुद्दामपणा नसतो. ती सागराकडे सहज भावानं जात असते. तसंच खरं पाहता आपला जीव आहे बरं का. आपला जीव सहज भावाने आत्मस्वरूप होण्यासाठीच आहे. आपण त्याच्यावर विचाराचं, मनाचं, देहभावाचं धरण बांधलेलं आहे, त्यामुळे त्याचा प्रवाह अडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, नदीसारखं वाहतं व्हा. ती जशी वाहून सागराला मिळते, तसं जीवभावाला टाकून तुम्ही आत्मस्वरूपामध्ये विलीन व्हा. हे नुसतं सांगून ते थांबत नाहीत. हे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं त्यांची उदाहरणं तुकाराम महाराज देतात. 5व्या अभंगात ते नळ, युधिष्ठिर, जनक अशी उदाहरणं देतात. आणि हे करण्याच्या आड जो आळस येतो त्याबद्दल आपल्याला सावध करतात. न करा आळस, नाम घेता वाचे, नाही भयसाचे प्राणियासी. उघड आहे, कारण आपल्या मनावरती, आपल्या जीवावरती जन्मोजन्मी झालेले संस्कार आपण पुसतोय. एकदम कसे पुसले जातील? जन्मोजन्मी आपल्या अंतरामध्ये आळस आहेच. आज हे निरूपण ऐकलं म्हणजे तो आळस पळून गेला असं थोडीच होईल. तो आजही आपल्याला त्रास देईल आणि उद्याही आपल्याला त्रास देईल. पण आपला निश्चय पाहिजे. आणि यासाठीच तुकाराम महाराज युधिष्ठिर म्हणा, जनक म्हणा यांची उदाहरणं देतात की त्यांनी जशी निश्चयानं आपली उपासना केली आणि धन्यता प्राप्त करून घेतली, तशीच तुम्ही करून घ्या. नळ, युधिष्ठिर, जनक, जनार्दन स्मरणेची धन्य होती प्राणी. जनार्दन म्हणजे भगवंत. नळ, युधिष्ठिर, जनक यांनी जनार्दनाचं स्मरण केलं असं ते सांगतात. आणि या आळसाला दूर ठेवण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे लवकर उठून साधनेला बसा असं ते म्हणतात. प्रातःकाळी नाम पवित्रची घ्यावे. सकाळी उठणे हीच मोठी अडचण आहे आजकाल. काय होतं, आपल्याला झोपायलाच उशीर झाला तर आपण उठणार कुठून लवकर? तुकाराम महाराज आपल्याला म्हणतायत की हा ब्राह्ममुहूर्त तुम्ही साधा. तिथून तुम्ही आळसाला बाजूला ठेवण्याचा अभ्यास सुरू करा. सुरू करून तरी बघा. जसा सगळ्या महात्म्यांना मांगल्याचा अनुभव आला तसा तो तुम्हालाही येईल. अहो, साधनेचंच काय घेऊन बसला? पहाटे उठून नुसती आपण काही योगासनं जरी केली तरी आपल्याला जी तरतरी येते, आपल्या आरोग्याला जो फायदा होतो, तो उशिरा उठण्यानं कदापि होत नाही. इथे तर नामस्मरण आणि ध्यान या आंतरिक साधनांचा विषय सुरू आहे. साधी काही योगासनं करून जर आपल्याला एवढा फायदा होत असेल तर नामाचा आणि ध्यानाचा फायदा का होणार नाही? आधीच वेळ मंगलमय,
त्यात भगवंताचं नामही मंगलमय, असा दुहेरी फायदा या वेळेत होतो. म्हणून पहाटेची वेळ कदापि चुकवू नये. त्या वेळेला साधनेला बसावं, नामस्मरणाला बसावं. नामामध्ये ध्यानामध्ये मन लागत नसेल तर आपल्या सद्गुरूंचं चरित्र उघडावं, त्याचं चिंतन मनन करावं. निश्चितच आपल्याला फायदा होईल. आणि हा सगळा आपलं मन, चित्त इत्यादी शुद्ध करण्याचाच उपाय आहे. हे जितकं शुद्ध होत जाईल तितका आपला एकनिष्ठ भाव दृढ होत जाईल. किंबहुना आपल्या एकनिष्ठ भावाचा उपयोग करूनच आपल्याला ही शुद्धता करून घ्यायची आहे. म्हणूनच तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे वाचे गाईल गोविंद, होईल परमानंद नामे एका. एका नामामध्ये, एका सद्गुरूंपाशी, एका उपासनेमध्ये स्थिर रहा, तर तुमच्या वाट्याला परमानंद येईल. अन्यथा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भरकट होत राहील, समाधान पदरात पडणार नाही. पण त्यासाठी काय करायचं आहे तर आधी आळस टाकायचा आहे आणि पहाटेला नामाला किंवा ध्यानाला बसायची सवय लावून घ्यायची आहे. मग गुरुकृपेने आपला प्रवास होणारच आहे. 6व्या अभंगातही तुकाराम महाराज ऋषीमुनींची उदाहरणं देतात. कश्यप गौतम भारद्वाज अत्री, ऋषी विश्वामित्र नाम थोर, जमदग्नी मुनी वसिष्ठ वर्णिला, तिन्ही लोकी झाला वंद्य एक. या सर्व ऋषीमुनींनी नामस्मरण ध्यानधारणा याच साधनेचा हात धरलेला आहे. हे सांगण्याच्या मागं तुकाराम महाराजांचा उद्देश आपल्याला प्रेरणा देण्याचा आहे की इतक्या ऋषीमुनींपासून सगळ्यांनी जर साधना केली तर तुम्हीही करा आणि आपलं कल्याण करून घ्या. पुढे मात्र ते पाप आणि ताप यांचा उल्लेख करतात. मागच्या काही निरूपणांमध्येही हा विषय आलाय पहा की पाप पुण्य इत्यादी संकल्पना या देहबुद्धी सदृश आहेत. भगवंताचं नाम आपली देहबुद्धीच काढून घेतं. त्यामुळं तिथं पापाचा पुण्याचा काही संबंधच राहत नाही. नुसतं पापच राहत नाही असं नाही, तर पुण्यही राहत नाही. पाप आणि पुण्य याच्या पलीकडे तो महात्मा जातो आणि यालाच थोर पुण्य अशी संज्ञा आहे, म्हणजेच शुद्ध असं पुण्य. भगवंताच्या नामानं देहच पवित्र होतो, कारण त्याची मुख्य अपवित्रता हीच आहे की हा देहच मी असं आपण मानलेला आहे. आणि यामुळंच आपल्या पदरामध्ये कर्ताभाव येतो आणि पर्यायानं कर्मभोग येतो आणि त्याच्याच पर्यायानं पाप आणि पुण्याची बाधा होते. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता नुरे पाप ताप दैन्य, होय थोर पुण्य उच्चारिता. भगवंताच्या नामानं देहबुद्धीचा नाश झाल्यामुळं खरं थोर पुण्य पदरात पडतं. आणि हे थोर पुण्य म्हणजेच अखंड आत्मचिंतनामध्ये असणं, आपल्या स्वरूपाशी तदाकार होऊन असणं. या 6व्या अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी, तेथे अंतःकरणी सुख होय. उघड आहे, हेच खरं सुख आहे. आजपर्यंत जीव जे भोगत असतो ते सुख दुःख मिश्रित असं आयुष्य असतं. सुख ते असतच नाही, मुळात तो सुखाचा भास असतो. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात की जे जे तुम्ही इंद्रियांकरवी भोगता तो केवळ सुखाचा भास आहे, ते खरं पाहता दुःखच आहे. नामामध्ये जेव्हा साधक मुरतो, पूर्णपणे स्वतःला विसरतो, त्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये सुखाचा उदय होतो. सुखाचा म्हणजे आत्मसुखाचा उदय होतो. ही अवस्था येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ही येण्यासाठी आपल्याजवळ असलेली अशुद्धता आपल्यालाच कशी घालवायची आहे याचा उपदेश तुकाराम महाराज करतात की ह्या मनाला शुद्ध करा, जेणेकरून तुमचा एकनिष्ठ भाव दृढ होईल. आणि हे शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा एकनिष्ठ भावाचाच अभ्यास करा, शरणागतीचा अभ्यास करा, जेणेकरून तुमच्या पदरात खरं सुख पडेल. आळसाला लांब ठेवा आणि पहाटे उठून अभ्यासाची सुरुवात करा. हे जर केलं नाही
तर तुमचंच मन तुम्हाला रजोगुण आणि तमोगुणाकडे खेचेल आणि जन्म वाया जाईल. त्यापेक्षा त्याला शुद्ध करून परमात्म्याकडे वळवा. तुकाराम महाराजच एके ठिकाणी म्हणतात, आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धरी आपण या. म्हणजे जर निश्चय केला, ठरवलं आणि प्रामाणिकपणे सद्गुरूंना शरण जाऊन अभ्यास केला तर हे अशक्य नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज ऋषीमुनींची उदाहरणं देऊन सांगतात की यांनीही तेच केले, तर तुम्हीही आता वेळ घालवू नका. लवकर नामाला लागा आणि आपला उद्धार करून घ्या. असे हे अलौकिक अभंग आहेत. या पुढच्या अभंगांमध्ये सुद्धा तुकाराम महाराज उदाहरणे देतात. त्यांचाही विस्तार आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.